आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. पक्का विचार करा पक्का आणि स्पर्धेचे एंट्री मारा शिक्का. देवीच्या जत्रेच्या निमित्तानं गावात स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तर जास्तीत जास्त मुलींनी यात सहभाग घ्यायचा आहे. झिम्मा म्हणू नका, फुगडी म्हणू नका, लंगड्या म्हणू नका, ते लाटीकाठीपर्यंत सगळ्या स्पर्धा होणार आहेत आपल्या गावात. आणि सगळ्यात महत्वाचं, या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार संबेराव मॅडम उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या हस्ते बक्षीस समारंभ होणार आहे. लक्षात ठेवा. तर या भंडाराचा मान कुणाला मिळतोय या वर्षीचा हे बघायला या. कुणाची गाठ कुणाशी जुळत्या हे पण बघायला या. ताई माई अक्का विचार करा पक्का. ते भंडाऱ्याचा मान म्हणजे लग्नच काय? अरे बाबा, त्याला लई मान असतोय बाबा. गावातल्या लग्नाला आलेल्या सगळ्या पोरापोरींचा देवीचा आशीर्वाद म्हणून देवी समोर भंडारा ठेवत्यात. तो भंडारा ज्यांच्या कपाळी लागल, ज्यांच्या अंगाला लागल त्याचं लगीन होतंय. लई मोठा इतिहास आहे बाबा आपल्या गावचा. हा, ते वयच बघतात का वजन पण बघतात? का तू जाणार आहे? हे ते मी कशाला जातोय? ते तू कुठल्या गटात बसतोस ते बघणार होतो. ग बसतो तू. अनाउन्समेंट कर गावाला कळाय नको. ताई माई अक्का विचार करा पक्का. ए अशे, अगं आता बस कर की, तो कॅमेरा फुटून जाईल आता. ताई माई अक्का विचार करा पक्का आणि स्पर्धेचे एंट्री मारा शिक्का. तर या भंडाराचा मान कुणाला मिळतोय या वर्षीचा, कुणाची गाठ कुणाशी जुळत्या हे पण बघायला या. ए अंबिका, तू भंडारा घेणार आहेस ना? व अगं पण मी लग्नच करणार नाही ना, मग मी कशाला भंडारा घेऊ? तू नाही घेतलास तरी तुझा अण्णा दादा घेईलच की, ज्याच्याशी तुझं लगीन व्हायचं त्याला लावायला. असे तू कोणाच्या नावाचा भंडारा घेणार आहेस का? जसं काही तुला माहितीच नाही. चल. बरं झालं अंबू, तू इथंच भेटली. चल हात पुढे कर. कशाला? काय देणार आहेस? अगं हात तर पुढे कर. अरे पण हम्म. अरे हे काय? अगं देवाचा आशीर्वाद आहे. तू स्पर्धा जिंकावी म्हणून आणलाय. बरं अंबू, चांगली खेळायची स्पर्धा. आणि हा यो भंडारा जवळ ठेव. अरे हे आणि कशाला? ते एवढं बांधलेलं आहे की. हा ठेव म्हणलं ना हो? ठेव. आता टाइमपास नको करू. मला एक काम आहे, जत्रेचं नियोजन करायचंय. चला घरी जावा. चला अण्णा दादा, जावा. चला चला अण्णा दादा, चला अरे चला थांब. जावा तुम्ही आता. बघ, मी म्हणलं होतं ना तुझा अण्णा दादा भंडारा आणल म्हणून. आता तुझं तर झालं, पण माझ्यासाठी तर मलाच आणावं लागेल. चल. अरे बे, अरे हा काय झालं? आणि तू किती? हा, ते आंबी स्पर्धेची तयारी करायला गेले. कसली स्पर्धा? अहो असं काय करायलाय? आपल्या गावात अंबिका देवीची जत्रा नाही वय. तुम्ही येणार आहे ना? नाही नको, ती गर्दी नको वाटते. अहो गर्दी बिर्दी काय नाही. अहो एवढं महत्वाचं काम झटक्यात होते, झटक्यात. अहो आजच्या दिवशी कने जी गावातली मुलं आहेत त्यांचं लग्नाचं वय झालंय, त्यांना देवीच्या पुढ्यातला भंडारा देतात. आणि जर तो भंडारा आपण आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीला लावला तर आपलं लग्न 100% होते बघा. असा इतिहास आहे. अच्छा, आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं? ते आपल्या पिठ्यात आता नाही का, त्यानं सांगितलं आम्हाला. आणि आम्ही हे तुम्हाला का सांगितलं हे कळलं का? नाही. अवघड आहे बघा तुमचं.
म्हणजे तुम्हाला जी व्यक्ती आवडते का नाही त्याला जर तुम्ही भंडारा लावला तर त्याच्याशी तुमचं लगीन नाही का होणार? असं आहे होय, आत्ता आलं माझ्या लक्षात. तुम्ही अहो मग वाट कसली बघताय? घ्या देवीचं नावाने चला की. चला. अरे एवढे, अरे किती, असं नाही हो, इथल्या इथं जायचंय, चला. अरे चौघ चला रे. अंबिका, फायनल सांग, तू आता येणार आहे की नाही का जाऊ मी? तू जा बाबा. आता एकदा काय हो भंडारा आंबीच्या अंगाला लागला की दोनाचं 4 हात झालंच म्हणून समजा. अरे देवा, याच्या हातात तर भंडारा दिसतोय. उगा काहीतरी व्हायला नको. कुठं गेली एवढ्यात? अगं एवढं काय घाबरायला याला? आला समोर तर हानी एक गुच्ची. हा ते मी म्हणजे ते मंदिरात प्रथा काहीतरी कोणतरी सांगितलं मला, प्रथा. मी तर खरं तर बँकेत चाललो होतो, पण हे बोलले की पिट्या यांना बोलला की काहीतरी भंडारा आहे, तो भंडारा घ्यावा लागतो. मग मी कर्जाची वसुली. सकाळी सकाळी काय भांग पिऊन आलास ना काय? अरे काय बडबडायलायस? मलाच नाही कळत आहे मी काय बडबड करतो. मग जेव्हा कळल ना तेव्हा सांग. अरे लाव रे, कशाला घाबरालायस? अरे लाव की मर्दा. हिनं सगळा घोळ करूनच टाकलाय बघ. देवी आई मदत कर.
एस टी वाल्या, हे सगळं काय होतं? तुम्हाला काय खाजवून खरूच करून घेण्याची फार हौस आहे का? मी काही केलेलं नाही. तिचा तोल जात होता, मी फक्त सांभाळलं. हा, आणि भंडारा अंगाला आपोआप लागला नाही काय? आमच्या वावरात पाऊल ठेवायची हिंमत कशी केलीस तू? हे बघ, मी तुमच्याशी नीट बोलतोय की नाही? तुम्ही तुमची भाषा जरा जपून वापरा. ए, भाषा जपून वापरा, नीट बोला, या गोष्टी आपल्याला नाही सांगायच्या. आराम परत हे बघा, आपण कुठे बोलतो याचं जरा भान ठेवा. देवीची जत्रा आहे, जत्रेत फिरा, दर्शन घ्या आणि निघा. ए, हे करा ते करा, हे काय तू आम्हाला सांगणार काय? आणि देवीचा भ्या कुणाला दाखवतो? मला? राघवला? आणि काय रंगपंचमी खेळायची लय हाऊस आहे ना हो तुला? माझा आवडता स्पिनर कोण माहितीये काय? शेन वॉर्न. आमच्या गावात रंगपंचमी अशी खेळतात. हे काय? ABCD सगळ्या शाळेत. अजून कशा आल्या नाहीत? येणार. कोण येणार? तू ज्यांची वाट बघायलास ना, त्या येणार. आणि आता मी बोलवलं म्हणजे येणार नाही असं कधी होईल का? देशा आणि तू बोलवलं म्हणून नाही, मी जाऊन निमंत्रण दिलंय म्हणून येणार. आणि हे बघ, आजी, आत्या, विद्या मॅडम आल्या. या. नमस्कार. नमस्कार. आमच्या निमंत्रणाला तुम्ही मान देऊन जयदेव, कितीही औपचारिकता. खरं सांगू का, मलाही यायचंच होतं. तुमच्या गावची जत्रा कशी असते हे मलाही बघायचंच होतं. काय, या निमित्ताने तुमच्या गावातल्या लोकांना भेटता येईल, त्यांच्याशी ओळखही होईल ना. आणि हो, मी खास माझ्या मैत्रिणीने निमंत्रण दिलंय म्हणून आलीये बरं का. झालं? आल्या आल्या पचकावाडा झाला की नाही? शानियाच गप्प बस. आजी. होय होय, ये पोरी ये. आलेच. नमस्कार आजी. नमस्कार. तुम्ही जयदेवच्या आत्या? अच्छा. अण्णा दादा, अरे पण ते अश्व येते बघ भंडारा घेऊन. आशू काय करायलीस? अगं आशू, लांब राहा. आशू, अगं हे आशू, घरात पाहुणे आले, ते काय म्हणतील? लांब राहा. अगं ए पोरी, अश्व म्हणलं. अगं हे आशू, अगं काय कर? दादा, असे असे थांब. अण्णा दादा पण, अण्णा दादा असे थांब म्हणलं ना. अगं आशू, इथं पण आलीस का आता? अगं हे काय करते माझ्या मागे? आशू लांब राहा, लांब राहा. आशू लांब राहा. आशू लांब राहा म्हणतो. जयदेव, अरे इकडे दे, सोड. अगं सोड. सोड म्हणलं ना. अण्णा दादा, तू भंडारा लावून घेऊ नकोस. असे पाठी हो. अभि पकड. लांब राहा, लांब राहा. सोड, तू सोड. अगं सोड. अगं सोड म्हणतो ना. सोड म्हणतो तू.
जिथं पडायचा आणि जिथं लागायचा तिथं लागला भंडारा. सॉरी मॅडम, ते चुकून झालं ते. ठीक आहे ठीक आहे. आता तुम्ही घरी जाऊन बदलून येणार, कार्यक्रम पण सुरू करायचा ना? नाही म्हणजे राग येणार नसेल तर एक सुचू काय? बोला ना. आईच्या काही साड्या आहेत, त्यातली कुठली पसंत पडली ती घ्या, चालेल काय? चालेल. बर अंबू, जा घेऊन जा. वय या मॅडम. जावा जा. तर नरसिंगपूरच्या समस्त गावकऱ्यांचं इथं स्वागत आहे. अंबिका देवीचा, अंबिका देवीचा. खर तर आपल्या या देवीच्या उत्सवाला 200 वर्षांचा इतिहास आहे बरं का. म्हणजे सण सणाच्या खोलात मी जात नाही, कारण तिथं जरा माझा झोल आहे आणि गोष्टी सर इथंच बसलेत, त्यामुळे तर नकोच. काय म्हणावं ह्या पिट्याला? भजन कीर्तन म्हणायचं सोडून काय नाही ते म्हणायले, काय बी कळना. आगाऊ माईक मिळाल्यावर नेते मंडळी जे बोलतात की नाही त्याच्यापेक्षा बरं बोलतोय तो. खर तर तुम्ही पाहिजे होतं स्टेजवर. तुमचा भाचा एवढा सरपंच आहे, तुम्हाला एक खुर्ची दिली का स्टेजवर? बघा आता. सब्र का फल मीठा होत आहे आणि ते मीठ फळ आता आपल्याला खायला मिळणार आहे. कारण अंबिका देवीच्या उत्सवात विविध कार्यक्रमांना आता सुरुवात होणार आहे. तर टाळ्यांच्या कडकडाटात आपण स्पर्धेला सुरुवात करूया. तर सांगायला आनंद होतो की आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या तहसीलदार विद्या संबेराव मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. होय ग सरस्वती, राघव आणि रंगराव दिसनात. अगं पत्रिकेत नाव नाही नाही त्यांचं, त्यामुळे ते येतील असं मला नाही वाटत. नाम लिया और शैतान हाजिर. जयदेव राजे शिर्के यांना विनंती करतो की त्यांनी विद्या संबेराव मॅडम यांचा सत्कार करायचा आहे. काय वाजत आहे? निदान हार तुर द्यायला तरी तुम्हाला बोलवायला पाहिजे होतं, पण नाही. विनीता जरा गप्प बैस. काय चुकीचं बोलले मी? सगळीकडे ह्यालाच पुढे पुढे करायचं असतं. भिकाऊपणा नुसता, दुसरं काय? मामी, आंबी. मी जयदेव राजे शिर्के यांना विनंती करतो की त्यांनी शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. अरे बेट्या, सन्मान पण मॅच करायचा का? बरं दिसतं का ते सगळं मीच केलेलं? मग मी करू? कसं दिसेल ते? अरे कर की, त्याला काय होतंय? कर. एक काम कर, मी अंबिका राजे शिर्के यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. राघव शेठ, हा, गावची जत्रा आहे का या राजे शिर्के खानदानाचा प्रायव्हेट कार्यक्रम आहे? सगळा घरचा गोताळा जमा केला गेला. ना हे इथं असं धुसफुसात राहण्यापेक्षा चला की जाऊया स्टेजवर. हे कासरवड दमाना. तर मी अंबिका राजे शिर्के यांना विनंती करतो की त्यांनी शाल आणि श्रीफळ देऊन यांचा सन्मान करायचा आहे. ही तीच आहे ना हो बाई, जिच्या पायी जयदेवनं तुला हाणलं? हा,
तहसीलदार आहे काय याला भारी आहे की. पप्या तू काय सांगत होता रे भंडाऱ्याचं महत्व? म्हणजे कोणी आपल्या आवडत्या व्यक्तीला भंडारा लावला तर त्यांचं लग्न होतं म्हणे.